10,000 दत्तक. पतीच्या आत्महत्येनंतर महिलेने बाळ विकले. दुसऱ्या पुरुषाशी संसार. बालकल्याण समितीकडून हस्तक्षेप. माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर एका महिलेने आपल्या केवळ 2.5 वर्षाच्या मुलाला 10,000 रुपयात नोटरीवर दत्तक दिले आणि दुसऱ्या पुरुषाशी संसार थाटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार महिलेच्या सासूच्या सततच्या चौकशीमुळे उजेडात आला असून सध्या संबंधित बाळ बालकल्याण समितीकडून शिशुगृहात दाखल करण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यातील महिलेचा 4 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाशी विवाह झाला होता. पती घर जावाई म्हणून तिच्याच गावी राहत होता. त्यांना एक गोंडस बाळही झाले. पण काही महिन्यापासून पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले. या तणावातून 3 महिन्यापूर्वी पतीने आत्महत्या केली. त्यानंतर मे-जून 2025 मध्ये महिलेने सोलापूर जिल्ह्यातील नात्यातील कुटुंबाकडे फक्त 10,000 रुपयामध्ये नोटरीवर दत्तक विधान करून बाळ दिले आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून चाळीसगावकडे निघून गेली. महिलेच्या सासूने नातवाची चौकशी सुरू केली तेव्हा तिच्या माहेरी बाळ आणि महिलेचा कुठेही पत्ता लागला नाही. यानंतर सासूने पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईतील दामिनी आणि बीड येथील निर्धार संस्थेच्या मदतीने पोलीस तपास सुरू झाला. शेवटी पोलिसांनी संबंधित बाळ सोलापूर जिल्ह्यातील कुटुंबाच्या ताब्यातून 24 जुलै रोजी धाराशिव बालकल्याण समितीकडे वर्ग केला. बाळावर उपचार सुरू असताना नोटरीवर दत्तक घेणारे कुटुंब आणि मुलाची सासू धाराशिव जिल्हा रुग्णालयात ताब्यासाठी पोहोचले. यावेळी दोन्ही बाजूमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र बालकल्याण समितीने स्पष्ट केलं की नोटरीवर केलेले दत्तक विधान कायदेशीर नाही. त्यामुळे बाळाचा ताबा त्या कुटुंबासह देणे शक्य नाही. हा प्रकार केवळ नातेसंबंधाचा नाही तर बालहक्क, महिलांचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी या सर्व बाबतीतचा गंभीर मुद्दा आहे. एका 2.5 वर्षाच्या बाळाचा प्रश्न केवळ ताब्याचा नसून त्याच्या सुरक्षिततेच्या, पोषणाचा आणि भविष्याच्या हक्काचा आहे. ही घटना सामाजिक सुजनतेसाठी आरसा आहे. गरज आहे ती कायदेशीर प्रक्रिया आणि समाजसेवेच्या माध्यमातून अशा बालकांना योग्य न्याय मिळवून देण्याची.